ऐकायचे माझा राजा कसा होता तर ऐका मग। इंद्रजिनी चंबपर वारवसु अंबपर रावण सरंबपर रघुकुल राज है। या ओळी आहेत कविराज भूषण यांच्या। यात ते म्हणताय की जसे देवराज इंद्रने जंबसूर नावाच्या शक्तिशाली राक्षसावरती विजय मिळवला, जसे ज्वालामुखी समुद्रातल्या पाण्यावरती प्रभुत्व गाजवते आणि जसे अहंकारी आणि दंभी रावणावर श्रीरामांनी प्रभुत्व मिळवले, त्याचा वध करून त्याच्या अहंकाराचा अंत केला, तसे शिवाजी महाराज आपल्या शौर्याने, युद्धनीतीने आणि पराक्रमाने मुघलांना भयभीत करतात आणि त्यांचा नाश करतात। अंगबारी बाहबर संबुरती नाहबर जो सहस बाहबर राम दुजराज है। याचा अर्थ असा होतो की जसा वारा पाण्याने भरलेल्या ढगाला घेऊन जातो, जसे महादेव आणि रतीचा पती कामदेव याला भस्म केले, जसे परशुरामांनी सहस्त्रबाहू या अहंकारी राजाचा पराभव केला, तसे शिवाजी महाराज शत्रूंना पराभूत करणारे महान योद्धा आहेत। या ओळींचा अर्थ असा आहे की शिवरायांच्या हृदयात माऊली आणि रयतेची सावली वास करते। ते दृष्ट, दुर्जन, अत्याचारी लोकांसाठी विनाशक आहेत। ते संत लोकांचे, चांगल्या लोकांचे रक्षण करतात आणि सर्वांना समान मानतात। असा शिवरायांसारखा पुत्र कितीतरी युग गेल्यानंतरही सुवर्णाक्षरात तो स्मरणात राहील। तो प्रजेसाठी माता, पिता आणि मित्रासारखा आहे। यानंतर परत कवी भूषण यांनी लिहिलेल्या ओळी येतात। जसे वनवा पेटून सगळे जंगल नष्ट झाले, जसा चित्ता हरणांच्या कळपावरती सहज विजय मिळवतो, जसा प्रकाश अंधाराचा नाश करतो आणि जसे भगवान कृष्णांनी कंसाचा वध केला, तसे शिवाजी महाराज हे म्लेच्छ म्हणजे मुघल आदिशाही सारख्या अन्यायी शत्रूंवर सिंहासारखे राज्य करणारे आणि त्यांचा नाश करणारा असा आपला राजा होता। तर कमेंट मध्ये जय शिवराय नक्की लिहा। एक लाईक करून हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा।